निखिले परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे हवन कार्य श्री प्रमोद जिंके यांची येथे पार पडली। तर या हवन कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। तसेच वाराणसी आई ठुबरीकर उपस्थित आहेत, आईंना माझा प्रणाम। तसेच गावातील आलेले सेवक सेविका बालगोपाल यांना माझा एकसाथ नमस्कार। येथे प्रमोद जिंके यांच्या येथे नववे हवन पार पडले। या निमित्ताने येथे चर्चा बैठकी म्हणून जर म्हणजे नेमणूक तर नाही आली, करण्यात नाही आली, पण आपण साधारण थोडक्यामध्ये निपटवत आहोत। येथे म्हणजे हवन कार्य झाले। आता काकाच्या मार्गात येण्या कारण म्हणजे बहुत काही कारण होते काकामध्ये। त्याच्या अगोदर ते खूप काय दारू पित होते, दारू पिऊन नाही त्याने तर काय असेल सेवा कार्य तर नाही केला, पण आम्हाला असं वाटत होते का काका आपल्या जीवन म्हणजे आम्ही लहान असताना काका म्हणजे कधी सुधरून का नाही सुधरून बाबानुसार आहे तसा आम्हाला खूप वाटत होता। पण कसं आहे त्याच्यावर दुःखाचे असे खूप काळ पडले। त्याच्या अगोदर त्यांचा एक मोठा मुलगा होता, तो मरण पावला। त्याच्यानंतर त्यांच्या असाच चालत राहिले काका, पण त्यांना काही समजलं नाही का आपल्यावर दुःख येतात का आपल्या मागे काहीतरी हालचाल होत आहे। तर त्यांना ते अनुभव त्यांना आपला तसंच चालू ठेवलं। पण मग त्याच्यानंतर एक मुलगी झाली, मुलगी झाल्याच्या नंतर 4-5 वर्ष असे मग 10 वर्ष असे त्यांना असे म्हणजे काकूची नेहमी तब्येत बिघडत होती, पण त्यांना काय असं लक्ष नाही दिलं। पण कसं आहे आता आम्ही अनिकेत असताना आम्ही काही सांगून तर सकत काकाला का तू एक नामी हो बा म्हणून नाही, आणि असा कोण कोणाला सांगत नाही ते आपण कसं आहे स्वतःहून त्याच्या मनामध्ये विचार येते असं आम्हाला वाटत होता। तर काही दिवसानंतर मग आणखी एक दुसरा मुलगा झाला, तो पण दगावला। असा दगावल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर एक काकूची तब्येत बिघडली आणि त्यांना डॉक्टरकडे औषध उपचाराकडे नेला। त्याच्यामध्ये त्याला काही असा समजतच नाही का आपल्यामध्ये तर काही म्हणजे तेवढी काही बिमारी आहे तर असा का होऊन राहिला बा म्हणून नाही त्याला म्हणजे असं आम्हाला तेवढा माहित नाही, पण बाहेरून हे गोष्ट आमच्या लक्षात येत होती। तर तेव्हा पण तो असाच दारू पिऊन राहत होता, हे करत होता। तर आम्हाला असं वाटत होतं का काका म्हणजे एवढ्या तब्येत असताना म्हणला काका बरं हा कसा का राहून राहिला बा म्हणला। तर मग आम्हाला असं कळले का काका म्हणजे मार्गामध्ये जात आहे बा म्हणून। तर म्हणला आम्ही म्हणलं चांगली गोष्ट आहे मार्गामध्ये जात आहेत बा म्हणून, पण मला एक विचार येत होता का म्हणून काकाची दारू तर तो अतोनाच पेत होता, एकाएकी दारू कशी का सुटेल बा म्हणून म्हणजे असं कोणाला एकूण येता वाटत किंवा करून किंवा नाही करून, पण त्या भगवंताची कृपा त्यांनी तो मार्ग स्वीकारला आणि ते त्यांना तीर्थ जे बनवून दिलं काकाच्या सांगण्यानुसार त्या तीर्थामध्ये काकूला आराम पडला आणि त्याने मार्ग स्वीकारल्याच्या नंतर मग त्यांचा चांगला सुखरूप चालला। त्याच्यानंतर म्हणजे मग गावात असे चर्चा निघाल्या बसल्या का खरंच हा सुधन का बा म्हणून झाल्या असे गावात तुम्ही बरेच लोक आहेत सुधन नाही का, तर म्हणला होऊ शकते बा म्हणला त्याच्यामध्ये जर जिद्द असेल तर सुधरणार। तर जिद्द त्यांनी पूर्ण केले, त्यांनी चांगल्यापणाने आपला तो आपला मार्ग केला त्यांनी। मग त्याच्यानंतर मग आम्हावरही दुःखाचे संकट आले काही, मग त्याच्या बातमी मग आम्ही पण काही दिवसांनी मग आम्ही ती आमच्या पुतण्या दगावल्याच्या नंतर म्हणजे मग आम्ही दोघा भावाने विचार केला का नाही आपल्या मागं काहीतरी बा आहे म्हणून नाही। आता माझ्या मार्गात येण्याच्या कारण म्हणजे हे माझ्या घरी जी मानसिकता होती त्याच्याही विचार मनामध्ये थोडेसे वेगवेगळे विचार येत होते, त्या कारणाने आम्ही गेला। माझा भाऊ त्याच्यावरही त्याचा मुलगा मरण पावला त्याच्या कारणाने तो आला। असं म्हणजे काहीतरी कोणाच्या निमित्ताने तरी आपण जातो, पण कसं आहे आपण आपल्याला व्यसन नाही पाहिजे कोणत्या तरी गोष्टीचा, म्हणून आपण ह्या मार्गामध्ये एक गोष्ट चांगली आहे आपले हे जे वाईट विचार आहेत ते मुक्त होऊन जातात। म्हणून आपण ज्या काही व्यक्ती तर असे आहेत का किती जातात फक्त नावापुरता आहेत, असे आहेत बरेचसे जण, पण आपण तसा नाही करायला पाहिजे। ज्या आपण करण्यानिमित्त आलं ते पूर्ण आपल्याला मेन आपल्या आहेत जे बाबांना दिलेले आहेत 4 तत्व 3 शब्द 5 नियम, याचं जर आपण पालन पूर्ण केला तर खरोखरच आपल्या मागे सुख समाधानी होते आणि हे अनुभवले आहे। पण आपण त्या गोष्टीचा आपण म्हणतो का हे भूतबाधा आहे हे ते असतील म्हणा, पण आतापर्यंत आपण काय ते अनुभवलं नाही आहोत।
पण माझ्या मते जर आपण ह्या जे बाबांनी जे नियम दिलेले आहेत त्या जर नियमांना खरोखरच पालन केलं तर आपल्या पैशांतर नाही पण आपण मनानं किंवा याच्यानं तनानं आपण सुखी आणि समाधानी होतो. तर असा आपला हा मार्गाचा उद्देश आहे. तर मी आपले हे भगवंत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची नवी हवन कार्य प्रमोदजी यांची ती पार पडली. तर या हवन कार्यामध्ये स्वयं हवन कार्याची किंवा या चर्चासाठी बाळवले तसेच या सेवकाच्या वतीने मी आभार मानतो. तसेच महान त्यागी बाबा जुनदेवजी उपस्थित राहून ह्या हवन कार्याची आणि चर्चा बैठकीची शोभा लावली. मी सर्व सेवकाच्या वतीने माझ्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. टुरीकर हे सुद्धा ह्या हवन कार्यामध्ये उपस्थित राहून आमच्या हवन कार्याची शोभा लावली असे मी सर्व सेवकाच्या वतीने आभार मानतो. तसेच गावातील आलेले सेवक-सेविका बालगोपाल हे सुद्धा हवन कार्यामध्ये उपस्थित राहून हवन कार्य पार पडू लागले आमच्या वतीने त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो. तसेच आजचे हवन कार्य आणि चर्चा बैठक समाप्त झाली असे मी जाहीर करतो. आता सर्व मिळून बाबांना जयघोष करू. सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट व्यसन बंद करने वाले